Hello my dear students, welcome to the lecture number 13 of chapter puzzle test. So we discussed from the previous classes, we discussed about the comparison type of questions in puzzle test, and today we are going to discuss the comparison of persons or comparison of atoms using their two qualities. ठीक आहे. तर आज आपण या ठिकाणी जे पण आपण मागच्या दोन क्लासमध्ये क्वेश्चन पाहिले कंपॅरिझन टाइप क्वेश्चन्स, त्यामध्ये फक्त आपण त्या दिलेल्या पर्सन किंवा दिलेल्या आयटमच्या आपण फक्त एका क्वालिटीवरून कंपेअर करत होतो, त्यामध्ये एकच क्वालिटी होती. आता आज आपण थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढवतो एक्झाम्पलची. आता आपण जे एक्झाम्पल्स पाहणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला कंपॅरिझनच करायचं आहे, बट मोर दॅन वन क्वालिटीज. त्या ठिकाणी क्वालिटी एकाच क्वालिटीवरती तुम्हाला कंपॅरिझन करायचे असं नाही, तुम्हाला एकापेक्षा जास्त क्वालिटीवरती कंपॅरिझन करायचे. म्हणजेच तुम्हाला असं विचारला जाईल क्वेश्चन की ए इज हेवियर दॅन बी. ए हा वजनाने जड आहे बी पेक्षा, बट ए इज टॉलर दॅन बी. ठीक आहे, ए हा बी पेक्षा मोठा आहे, वेट मध्ये मोठा आहे, बट ए इज यंगर दॅन बी, बट एज मध्ये लहान आहे. वेट मध्ये मोठा आहे, एज मध्ये लहान आहे. तर एक आलं वेट, एक आलं एज, तर अशा दोन दोन क्वांटिटी मध्ये तुम्हाला कम्पेअर करावं लागतं. तर त्या टाईपचे प्रॉब्लेम्स आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. पहा, मी नोट डाऊन करून ठेवलेला आहे क्वेश्चन या ठिकाणी. सो रीड अँड आन्सर द फॉलोइंग. काय म्हटले पहा, देर इज ए 5 ग्रुप ऑफ गर्ल्स. ठीक आहे, गर्ल्सचा 5 गर्ल्सचा ग्रुप आहे. कामिनी इज सेकंड इन हाईट बट यंगर दॅन रीना. कामिनी इज सेकंड इन हाईट बट यंगर दॅन रीना. आता इथं यंगर म्हणतोय, इथं हाईट म्हणतोय, म्हणजे दोन क्वालिटी झाल्या. एक हाईटच्या अकॉर्डिंग आपल्याला कंपॅरिझन करायचे आणि सेकंड वन एजच्या अकॉर्डिंग, एजेसच्या अकॉर्डिंग पण कंपॅरिझन करायचे. देन पूजा इज टॉलर दॅन मोनिका बट यंगर इन एज. परत टॉलर आला म्हणजे हाईट आली, यंगर एल्डर आला म्हणजेच एज आला. म्हणजेच हाईट आणि एज या दोन गोष्टीवरून आपल्याला कंपॅरिझन करायचे या ठिकाणी. ठीक आहे, सो मग मी या ठिकाणी लिहून टाकतो साईडला. कंपॅरिझन using quality of height. ठीक आहे, जे पण कंपॅरिझन करतोय आपण ते हाईटच्या अकॉर्डिंग करतोय. कंपॅरिझन अकॉर्डिंग टू हाईट असं लिहून टाकतो. यापेक्षा कंपॅरिझन अकॉर्डिंग टू हाईट, कंपॅरिझन अकॉर्डिंग टू हाईट. ठीक आहे, देन नेक्स्ट लाईनला, खालच्या लाईनला लिहून टाकतो कंपॅरिझन अकॉर्डिंग टू एज. एजच्या अकॉर्डिंग कंपॅरिझन. ठीक आहे, दोन पार्ट्स केले मी. एक हाईटच्या अकॉर्डिंग कंपॅरिझन खाली या ठिकाणी लिहिणार मी, आणि देन एजच्या अकॉर्डिंग सुद्धा कंपॅरिझन कशा पद्धतीने करायचे ते पण लिहिलेलं आहे. ठीक आहे, सो 5 गर्ल्सचा ग्रुप आहे. देन आता स्टार्ट करूयात आपण नोट डाऊन करायला. कामिनी इज सेकंड इन हाईट. कामिनी जी आहे ती सेकंड इन हाईट आहे. ठीक आहे, तर याचा मी यूज नंतर करेन. याचा यूज कामिनी इज सेकंड इन हाईट, याला मी स्टार करून ठेवतो, नंतर रिमेंबर करायचे. कामिनी इज सेकंड इन हाईट, हाईट मध्ये ती 2 नंबरला असेल, बट यंगर दॅन रीना. तर कामिनी जी आहे ते हाईट मध्ये 2 नंबरला आहे, बट कामिनी यंगर दॅन रीना. म्हणजेच कामिनी जी आहे ती रीनापेक्षा लहान आहे. कामिनी इज यंगर दॅन रीना, म्हणजे रीनाचं एज जास्त आहे. ठीक आहे, चला, आणि याला आपण नंतर लिहिणार आहोत. इथं पूर्ण वर्ड एक सेंटेन्स इथं लिहित बसण्यापेक्षा याला मी नंतर यूज करेन. ठीक आहे, नंबर 2, पूजा इज टॉलर दॅन मोनिका. पूजा ही मोनिकापेक्षा कशी आहे, टॉलर आहे. सो पूजा ग्रेटर दॅन मोनिका. लक्षात येते, मी परत शॉर्ट फॉर्म घेतोय. मोनिकाला एम ने रिप्रेझेंट, पूजाला कॅपिटल पी ने रिप्रेझेंट, कामिनीला के ने रिप्रेझेंट करतो, देन रीनाला आर ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, 4 गर्ल्स झाल्या. बाकीचे पुढे रीना, मोनिका, मोनिकाला रिप्रेझेंट केलंय. नीलम, नीलमला एन ने रिप्रेझेंट करतो, नीलमला कॅपिटल एन ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, तर 5 गर्ल्स होत्या, 5 गर्ल्सचे नोटेशन. आणि अशा पद्धतीने मी इथपर्यंत आलेलो आहे. पूजा इज टॉलर दॅन मोनिका. तर हाईट, टॉलर म्हणजे हाईट आहे, तर हाईटच्या ठिकाणी मी पूजा ही टॉलर लिहिली मोनिकापेक्षा. बट यंगर इन एज, यंगर इन एज. पहा काय म्हटलंय पूर्ण सेंटेन्स. पूजा ही मोनिकापेक्षा हाईटने जास्त आहे, बट पूजा
यंगर आहे इन एज मध्ये, कोणापेक्षा? मोनिकापेक्षा. पूजा इज यंगर इन एज ऑफ मोनिका. सो पूजा ही काय होईल मग? यंगर होईल, म्हणजेच ती लहान होईल कोणापेक्षा? मोनिकापेक्षा. पूजा इज यंगर इन एज. ठीक आहे. देन फोर्थ वन, रीना अँड मोनिका आर ऑफ द सेम एज. रीना आणि मोनिका हे जे आहेत ते सेम एजचे आहेत. सो इथं लिहून टाकून आर ऑफ सेम एज म्हणजे रीना आणि मोनिका यांचं एज सेम आहे म्हणून मी इक्वल टू चं साइन दिलं. रीना अँड मोनिका आर ऑफ द सेम एज बट रीना इज टॉलेस्ट बिटवीन देम. पण रीना ही कशी आहे? टॉलेस्ट बिटवीन देम. आता नीट समजून घ्या या ठिकाणी, रीना आणि मोनिका यांचं एज सेम आहे ते मी इथे लिहून टाकलं. हे झालं एज बद्दलची माहिती, ही झाली एज बद्दलची माहिती इथपर्यंत. ठीक आहे, एज बद्दल आर ऑफ सेम एज. आता याच्या पुढची जी माहिती आहे ती कशाबद्दलची? एज बद्दलची माहिती झाली. बट रीना याच्या पुढची माहिती जी आहे इज टॉलेस्ट बिटवीन देम. आता याच्या पुढची माहिती ही हाईट बद्दलची. कशाबद्दलची? हाईट बद्दलची माहिती दिली पुढची. सो हाईट मध्ये काय म्हटले? रीना इज टॉलेस्ट बिटवीन देम. म्हणजेच जेवढ्या पण गर्ल्स आहेत, मुलं असं रीड करतात की सर रीना आणि मोनिका या दोघांचं एज सेम होतं आणि या दोघीमध्येच रीना ही टॉलेस्ट आहे, या रीना आणि मोनिका मध्येच रीना टॉलेस्ट आहे. तसं नाहीये. या ठिकाणी पहा, बट रीना इज टॉलेस्ट बिटवीन देम. तर या ठिकाणी ते कशाबद्दलची माहिती देऊ लागले? तर या ठिकाणी ते बटच्या नंतर, या बट या वर्डच्या नंतर ते हाईट बद्दलची इन्फॉर्मेशन देते आणि हाईट मध्ये टोटल 5 मेंबर्स आहेत, 5 गर्ल्स आहेत आणि त्या 5 गर्ल्स मध्ये इथं टॉलेस्ट म्हटलंय, टॉलर वगैरे नाही, टॉलेस्ट म्हटलंय म्हणजे सर्वात उंच. रीना इज टॉलेस्ट बिटवीन देम. तर या दोघीमध्ये रीना टॉलेस्ट नाहीये, तर सर्व 5 गर्ल्स मध्ये रीना टॉलेस्ट आहे. सो रीना इज टॉलेस्ट. रीना इज टॉलेस्ट हे इम्पॉर्टंट वर्ड आहे. सर्वात जास्त मुलं इथं कन्फ्युज होतात आणि मुलं म्हणतात की सर या ठिकाणी रीना मोठी आहे मीनापेक्षा. एवढंच कळालं आम्हाला. तसं नाहीये. रीनाची हाईट मीनापेक्षा मोठी, मोनिकापेक्षा मोठी आहे असं नाहीये. तर टॉलेस्ट बिटवीन दे म्हणलंय. टॉलेस्ट म्हणल्यामुळं ते सर्वात उंच झाली, सर्वात उंच टॉलेस्ट म्हणल्यामुळं. ठीक आहे, त्यामुळं रीना इज अ टॉलेस्ट. सर्वात उंच रीना आहे, या 5 गर्ल्स मध्ये सर्वात उंच रीना आहे. ठीक आहे. देन नीलम इज अ टॉलर दॅन पूजा. नीलम जी आहे ती पूजापेक्षा मोठी आहे. नीलम इज टॉलर दॅन पूजा अँड नीलम इज टॉलर दॅन पूजा अँड एल्डर टू रीना. म्हणजेच काय? म्हणजेच काय? नीलम टॉलर दॅन पूजा. नीलम ही पूजापेक्षा मोठी आहे आणि एल्डर टू रीना आहे म्हणजे रीनापेक्षा पण ती मोठी आहे. कशामध्ये? एज मध्ये. तर इथं मी परत लिहून टाकतो, एन इज ग्रेटर दॅन आर. नीलम इज एल्डर टू रीना. नीलम ही रीनापेक्षा कशी आहे? मोठी आहे. नीलम ही रीनापेक्षा मोठी आहे, एल्डर टू रीना. ठीक आहे. चला लास्ट वन, कामिनी इज नॉट द यंगेस्ट इन द ग्रुप. कामिनी ही सर्वात लहान नाहीये, याला पण मी नंतर यूज करतो. दोन क्लूज मी नंतर यूज करणार आहे. एक अगोदरचा हा एक आणि हा एक, कारण की सर्वात लहान असणार नाही. ठीक आहे, त्याचा यूज मी नंतर करेन. पहा आता इथपर्यंत आलेलो आहेत आपण. हाईटच्या अकॉर्डिंग आणि एजच्या अकॉर्डिंग आपण स्टेटमेंट बनवल्या. आता यांना मर्ज करायचे, यांना मर्ज करून एकच स्टेटमेंट बनवायचे. तर कसं मर्ज करता येईल पहा. एन हा पी पेक्षा मोठा आहे, बट पी हा लहान, पी पेक्षा लहान हा यम आहे. तर या दोघांना जर मर्ज केला तुम्ही तर तुम्हाला इथून दिसून येईल एन ग्रेटर दॅन पी ग्रेटर दॅन यम. एन पेक्षा लहान पी आहे, एन पेक्षा लहान पी आहे आणि पी पेक्षा लहान यम आहे, पी पेक्षा लहान यम आहे. ठीक आहे. आता हे झालं या दोघांना मर्ज करून. आता याच्यामध्ये रीना ही सर्वात मोठी आहे. सो रीना इज टॉलेस्ट. सो रीना ही सर्वात मोठी, रीना सर्वात मोठी आहे. आता आला फर्स्ट क्लू वापरण्याची वेळ. फर्स्ट क्लू मध्ये सांगितलं होतं की सेकंड टॉलेस्ट, सेकंड इन हाईट. सगळ्यात मोठी रीना आहे हे कळालं आपल्याला या दिलेल्या हिंट वरून. टॉलेस्ट बिटवीन देम, त्याच्यावरून रीना टॉलेस्ट आहे. देन सेकंड नंबरला कामिनी असणार आहे. सो सेकंड नंबरला कामिनी. ठीक आहे, 2 नंबरला कामिनी. देन त्याच्यानंतर काय येईल मग? नीलम. हे तिघ नंतर सोबतच असणार. नीलम, पूजा आणि मोनिका. नीलम, पूजा आणि मोनिका हे तर सोबतच असतील. सर्वात मोठी रीना, सेकंडला त्यांनी सांगितले सेकंड नंबरला हाईट मध्ये ही कामिनी आहे. देन मग या ठिकाणी हे 3 जणांची प्रोसिजर आहे. 3 जण तर सोबतच असतील जे की या फर्स्ट आणि थर्ड वरून आले होते. ठीक आहे, फर्स्ट आणि थर्डला यूज करून हा रिझल्ट आला. तो ॲज इट इज इथे 3 नंबर पासून पुट केला. तर हे झाली 5 गर्ल्सच्या ग्रुपचे हाईटची ऑर्डर, हाईटच्या अकॉर्डिंग ऑर्डर. लक्षात आली? हाईटच्या अकॉर्डिंग हे मी अरेंजमेंट केली. कोणती अरेंजमेंट केली? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये केली. ठीक आहे, तर कोणत्याही ऑर्डर मध्ये करा, डिसेंडिंग ऑर्डर किंवा
असेंडिंग ऑर्डरमध्ये केलं तर या क्वेश्चनचे आन्सर देता येतात. हे झालं हाईटच्या अकॉर्डिंग. आता येऊयात एजेसच्या अकॉर्डिंग. एजेसच्या अकॉर्डिंग एजेसमध्ये पाहूयात. पहा काय म्हटलंय, के हा लहान आहे आर पेक्षा. तर आर तर पहा या ठिकाणी एन पेक्षा लहान आर, आर पेक्षा लहान के. ठीक आहे. तर हा फर्स्ट आणि हा लास्ट. लक्षात येतोय, फर्स्ट आणि लास्ट याच्यावरून आपल्याला एक रिझल्ट भेटतो. या दोघांना मर्ज करता येतं. जे कॉमन आहे त्याला शोधायचं. इथं आर आहे आणि शेवटी पण आर आहे, तर जे कॉमन आहे त्यांना मर्ज केलं. इथं इक्वल टू चं साईन आहे, सो त्यामुळे काही फरक पडणार नाही. त्यामुळे फर्स्ट आणि लास्ट याच्यामध्ये मी जर मर्ज केलं तर एन हा सर्वात मोठा, त्याच्यानंतर आर, त्याच्यानंतर के. एन पेक्षा लहान आर, आर पेक्षा लहान के, आर पेक्षा लहान के. बट आपल्याला माहिती आहे आर आणि एम तर काय आहेत इक्वल. आर आणि एम तर काय आहेत इक्वल, म्हणून मी इथं आरच्या इक्वल मध्ये एम लिहितो आणि मग आर हा मोठा असेल के पेक्षा, आर हा मोठा असेल के पेक्षा. आता राहिलं कोणतं, एकच राहिलं एवढं, पी लेस दॅन एम. की पूजाची एज जी आहे ती मोनिकापेक्षा लहान आहे. पूजाची एज मोनिकापेक्षा लहान आहे. म्हणजेच काय असेल पाहता या ठिकाणी, म्हणजेच काय पॉसिबिलिटी असेल, म्हणजेच या ठिकाणी मोनिकापेक्षा लहान पूजा, म्हणजे पूजा मोनिकापेक्षा लहान पूजा आणि पूजापेक्षा लहान ही कोण असेल, कामिनी असेल. किंवा दुसरी आणखीन एक पॉसिबिलिटी असेल की पूजा मोनिकापेक्षा लगेच लहान पूजा असेल, किंवा सर्वात लहान पूजा असेल, किंवा सर्वात लहान पण पूजा असेल. ठीक आहे. अगोदर कामिनी आणि कामिनीपेक्षा लहान पण पूजा असेल. आयदर दिस ऑर दिस. ठीक आहे. लक्षात येत आहे. मी याच्यावरून मी पीच्या पॉसिबिलिटीज काढल्या. पी एक तर कुठं असेल, पी एक तर एमच्या नंतर पी असेल किंवा सगळ्यात शेवटी पी असेल. ठीक आहे. बट आता वेळ आली, मी ही हिंट तर वापरली या वरच्या हाईटसाठी, बट एजसाठी ही हिंटला मी स्टार करून ठेवलं होतं. याला आठवायचंय. या हिंटमध्ये सांगितलं ही क्लू अजून वापरलेला नाही आपण. तर या क्लू मध्ये सांगितलंय की कामिनी इज नॉट यंगेस्ट. कामिनी ही सर्वात लहान असू शकत नाही. तर आपल्याला एजेस वरून या दोन ऑर्डर भेटल्या होत्या, एक तर ही असेल किंवा ही असेल. या दोन्हीपैकी कोणती तरी एक ऑर्डर. बट या दोन्हीपैकी ऑर्डर मध्ये जर तुम्ही हे लास्ट क्लू जर वापरलात तर या लास्ट क्लू मध्ये सांगितलेलं आहे की कामिनी इज नॉट द यंगेस्ट. कामिनी ही यंगेस्ट नाहीये, सर्वात लहान नाहीये. कामिनी ही सर्वात लहान असणार नाही, म्हणजे ही पॉसिबिलिटी असणार नाही. कामिनी सर्वात एंडिंगला असणार नाही. तर कामिनी सर्वात एंडिंगला नाहीये, म्हणजे कामिनी अगोदर येईल आणि सर्वात लहान पूजा होईल. म्हणून आपली ऑर्डर काय भेटेल, तर आपली ऑर्डर भेटेल पहा, एन इज ग्रेटर दॅन आर, आर इक्वल टू एम, ग्रेटर दॅन कामिनी, ग्रेटर दॅन पूजा. ठीक आहे. ही भेटली आपली ऑर्डर. लक्षात आली आपण ऑर्डर कशी काढली. हे तर आपल्याला रिझल्ट भेटलं. फर्स्ट आणि लास्टला वापरलं, एन आर के भेटला. आर म्हणजेच एमच्या इक्वल मध्ये. आता राहिला होता फक्त एकच रिझल्ट, पी लेस दॅन एम. पी कसा आहे, एम पेक्षा लहान आहे. तर एम पेक्षा लहान आहे, तर एम पेक्षा लहान आहे म्हणजे तो के पेक्षा पण लहान असू शकतो. एम पेक्षा लहान असेल आणि के पेक्षा पण लहान असेल, असं पण होऊ शकतं. किंवा तो के पेक्षा मोठा होईल, एम पेक्षा लहान होईल. दोन पॉसिबिलिटीज होत्या, तर दोन पॉसिबिलिटीज दिल्या. बट दोन पॉसिबिलिटी मधली एक पॉसिबिलिटी या क्लू मुळे कॅन्सल होते. कारण की जर ही पॉसिबिलिटी असेल की एम पेक्षा लहान पूजा आहे, मोनिकापेक्षा लहान पूजा आहे, बट पूजाचं एज कामिनीपेक्षा जास्त आहे, असं पण असू शकतं. बट या ठिकाणी सांगितलं की कामिनी इतकी लहान नाहीये की सगळ्यात यंगेस्ट येईल, तितकी पण लहान नाहीये. तर कामिनी यंगेस्ट नसेल तर ही पॉसिबिलिटी कट होते आणि ही पॉसिबिलिटी येते की सर्वात लहान कामिनी नाहीये, म्हणजे सर्वात लहान कोण असणार, पूजा असणार. म्हणून फायनली आपल्याला हा रिझल्ट भेटतो. ठीक आहे. तर हे दोन आपल्याला लक्षात ठेवा. हे क्लूज पण असू द्या. आता आपण जाऊयात क्वेश्चन्स कडे. लक्षात येत आहे. चला जाऊयात क्वेश्चन्स कडे फटाफट. सो हिअर इज क्वेश्चन्स. तर या क्वेश्चन्सचे आन्सर्स दिलेल्या अरेंजमेंट वरून. तर अरेंजमेंट माहिती आपल्याला, हाईटची अरेंजमेंट आपण काढलेली आहे आणि एजची अरेंजमेंट आपण सेपरेट काढलेली आहे. ठीक आहे. ओके. चला काय म्हटलंय फर्स्ट क्वेश्चन मध्ये, इफ द गर्ल्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर ऑफ हाईट्स. हाईट्स बद्दल क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे. तर याची कसली ऑर्डर पाहिजे, असेंडिंग ऑर्डर पाहिजे, असेंडिंग ऑर्डर. तर याला असेंडिंग ऑर्डर मध्ये कन्वर्ट करून घेऊयात आपण. काय भेटतं असेंडिंग ऑर्डर मध्ये, याच्या जस्ट उलटी, याच्या जस्ट रिव्हर्स करणार मी. सर्वात लहान कोण असेल, यम. ठीक आहे. यम पेक्षा मोठा पी, पी पेक्षा मोठा एन, एन पेक्षा मोठा के, के पेक्षा मोठा आर. ही झाली आपली असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. ही असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिल्यानंतर हु विल बी इन द थर्ड पोझिशन. थर्ड पोझिशनला कोण येतो. ठीक आहे. तर असेंडिंग असो किंवा डिसेंडिंग असो, असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिल्यानंतर थर्ड पोझिशनला येतो एन. एन म्हणजेच कोण येतोय, नीलम येते. नीलम. एन स्टँड्स फॉर नीलम. दॅट इज ऑप्शन कोणता येतोय, आपला आन्सर येतोय नन ऑफ दीज. ठीक आहे.
नन ऑफ दीज. नीलम हे ऑप्शन दिलेलं नाहीये, आपला आन्सर येतोय नीलम. ठीक आहे, या ठिकाणी वाटलं तर आन्सर लिहून टाका. नीलम आन्सर यायला पाहिजे होतं, बट ऑप्शन मध्ये नीलम कुठेही नाहीये, त्यामुळं ऑप्शन 4 येऊन जाईल. ठीक आहे, कारण की तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन मनाने सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुमचंही आन्सर नीलम यायला पाहिजे, आणि नीलम हे आन्सर तुमचं ऑप्शन मध्ये नाहीये म्हणून मी नन ऑफ दिस मारले. नाहीतर मग तुमचा आन्सर येईल काहीतरी कामिनी, आणि म्हणचाल सर आमचा आन्सर कामिनी आलं होतं आणि कामिनी ऑप्शन मध्ये नाहीये म्हणून आम्ही ऑप्शन 4 दिलो. बट कामिनी आन्सर येत नाही. मोस्ट करेक्ट कोणतं आहे? आन्सर येतं नीलम. थर्ड पोझिशनला नीलम येते. 1 2 3. सो थर्ड पोझिशनला नीलम येते आणि नीलम हे करेक्ट आन्सर आहे, आणि ते आन्सर ऑप्शन मध्ये नाहीये म्हणून नन ऑफ दिस. सेकंड वन, इफ दे आर अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर एजेस. आता एजेस बद्दल क्वेश्चन विचारलाय, तर एजेसची जी काही अरेंजमेंट आहे ती आपण ऑलरेडी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये काढलेली दिसते. सर्वात मोठा अगोदर, देन थोडासा लहान, देन परत लहान, असे लहान लहान करत गेलेलो आहे. तर एजेसची डिसेंडिंग ऑर्डर ऑलरेडी लिहिलेले. आपल्याला विचारले हु विल बी द फोर्थ पोझिशन. फोर्थ पोझिशनला कोण आहे? तर एक एन, एक या ठिकाणी आर, के आणि पी. ठीक आहे, आर आणि एम तर इक्वलच आहेत. आर आणि एम तर इक्वलच आहेत, त्यांना सेपरेट काउंट करायचं नाही. पहा, हा नीलम नंतर हा रीना किंवा मोनिका. रीना आणि मोनिकाचे एज सेमच आहे, तर ते एकाच पोझिशनला आहेत. नाहीतर याला 2 म्हणाल, याला 3 म्हणाल, असं नाही. हा 1, हा 2, हा 3 आणि 4. पूजा असेल, पूजा. तर पूजा पण ऑप्शन मध्ये नाहीये. दॅट इज द ऑप्शन डी, ऑल्सो डी. दॅट इज नन ऑफ दीज. लक्षात येते? पूजा येतं आन्सर. याचं पण लिहून टाकतो मी आन्सर. पूजा आन्सर यायला पाहिजे. पूजा आन्सर इज पूजा. बट पूजा हे ऑप्शन मध्ये नाही, नन ऑफ दिस. पूजा कसं येणार? तर नीलमच्या नंतर सेकंड पोझिशनला कोण आहे? रीना आहे. आणि रीनाचे एज आणि या रीना आणि यम म्हणजेच कोण आहे? रीना आणि मोनिका यांचं एज सेम आहे, म्हणून या दोघांच्या एजला मी सेकंड पोझिशन म्हणणार. याला फर्स्ट पोझिशन. नीलम इज फर्स्ट पोझिशन, रीना आणि मोनिकाची पोझिशन सेकंड, कामिनीची पोझिशन थर्ड, आणि पूजाची पोझिशन फोर्थ, लास्ट पोझिशन पूजा. दॅट इज लास्ट फोर्थ पोझिशनला पूजा असायला पाहिजे, ते ऑप्शन मध्ये नाहीये म्हणून ऑप्शन नन ऑफ दिस. देन नेक्स्ट वन, टू आन्सर द क्वेश्चन. या क्वेश्चनचा जर आन्सर द्यायचा असेल, हु इज द एल्डेस्ट पर्सन इन द ग्रुप. त्या ग्रुपमध्ये सर्वात एल्डेस्ट, सर्वात मोठा पर्सन कोणता आहे? सर्वात जास्त एजचा कोणता आहे? तर सर्वात जास्त एजचा पर्सन आपल्याला माहिती आहे. एज बद्दल क्वेश्चन विचारलाय तर एजच्या अरेंजमेंट मध्ये पाहायचं, आणि सर्वात जास्त एजचा ही नीलम ही पर्सन आहे. तर ही नीलम ही पर्सन आहे, बट त्याच्यासाठी या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी एल्डेस्ट पर्सन कोण आहे याचा आन्सर देण्यासाठी विच गिवन स्टेटमेंट इज सुपरफ्लुअस. सुपरफ्लुअस काय असतं हे मी मागच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे. सुपरफ्लुअस म्हणजेच अननेसेसरी इन्फॉर्मेशन. अननेसेसरी इन्फॉर्मेशन. ठीक आहे, तर एल्डेस्ट पर्सन आहे, जो एल्डेस्ट पर्सन आहे असं सांगण्यासाठी कोणती माहिती एक्स्ट्रा दिलेली आहे? दिलेले जे स्टेटमेंट दिले होते मी आता क्वेश्चन मध्ये 1 2 3 4 5 6 असे जे मी स्टेटमेंट्स दिले होते, त्या सर्व स्टेटमेंट्स मध्ये अशी कोणती स्टेटमेंट आहे जी स्टेटमेंट जर मी दिली नसती तरी सुद्धा तुम्ही एल्डेस्ट पर्सन सांगितलं असतात? अशी कोणती स्टेटमेंट आहे? लक्षात येते मी काय म्हणतोय ते? सुपरफ्लुअस म्हणजेच अननेसेसरी इन्फॉर्मेशन. अननेसेसरी इन्फॉर्मेशन. तर या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी की कोणता पर्सन हा सर्वात एल्डेस्ट आहे, एल्डेस्ट पर्सन कोण आहे हे सांगण्यासाठी कोणती माहिती दिलेली नसती तरी सुद्धा तुम्ही एल्डेस्ट पर्सन आहे असं सांगितलं असतं. तर पहा, तुम्ही जर ते सर्व पॉईंट जर तुम्ही वाचलात तर तुम्हाला दिसून येईल की तुम्हाला त्याच्यामध्ये 6 पॉईंट जो आहे, फक्त 6 पॉईंट मध्ये म्हटलेलं आहे की कामिनी इज नॉट द यंगेस्ट. आता कामिनी यंगेस्ट असेल किंवा नसेल, आपल्याला त्या कामिनीच्या माहितीची काहीही गरज नाहीये, कारण की एल्डेस्ट आहे की नाही सांगण्यासाठी आपल्याला कामिनीची पोझिशनची गरज नाहीये. ठीक आहे, कामिनी कुठेही असेल, कामिनी कुठेही कोणत्याही पोझिशनला असेल, बट ती नीलमपेक्षा लहानच असणार आहे. कामिनी ही ज्या पण पोझिशनला आहे ती नीलमपेक्षा लहानच असणार आहे, म्हणून कामिनीच्या माहितीची आपल्याला गरज नव्हती. जो 6th क्लू आपल्याला दिलेला होता इन्फॉर्मेशन मध्ये, क्वेश्चन मध्ये जो 6th क्लू दिलेला आहे तो नाही दिला असता तरी सुद्धा मी कोणता पर्सन एल्डेस्ट आहे ते मी सांगू शकलो असतो. म्हणून 6th इन्फॉर्मेशन जी आहे ती एल्डेस्ट पर्सन कोण आहे हे सांगण्यासाठी सुपरफ्लुअस आहे. म्हणजेच कोणता पर्सन एल्डेस्ट आहे हे सांगण्यासाठी 6th क्लू हा काहीतरी गरजेचा नाहीये, ही अननेसेसरी इन्फॉर्मेशन आहे. कोण एल्डेस्ट पर्सन आहे हे सांगण्यासाठी 6th क्लू ही अननेसेसरी इन्फॉर्मेशन आहे, गरजेची नाहीये. त्यामुळं 6th क्लू जो आहे तो काय असेल? सुपरफ्लुअस असेल, अननेसेसरी इन्फॉर्मेशन असेल.
पण कशासाठी अननेसेसरी आहे? एल्डेस्ट पर्सन कोण आहे हे सांगण्यासाठी ती अननेसेसरी आहे. ठीक आहे, तर आय होप की हे लक्षात आलं असेल. याच टाईपचा एक क्वेश्चन आपण फटाफट लगेच सॉल्व्ह करणार आहोत. याच टाईपचा नक्की तुम्हाला ट्राय करायचे. मी तुमच्यासाठी हा सेकंड क्वेश्चन घेत आहे मी या टाईपचा म्हणजेच कोणता? तर 2 क्वालिटीवरती आपण कंपॅरिझन करतोय. ठीक आहे, तर जाऊयात आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. सो हेअर इज क्वेश्चन. चला, तर हा क्वेश्चन दिलेला आहे, नक्की सर्वांनी ट्राय करायचे एक वेळेस. परत 2 क्वालिटीवरती आपण कंपॅरिझन करणारा या ठिकाणी क्वेश्चन घेतलेला आहे. सो स्टार्ट करूयात. काय म्हटलेलं आहे? ABCDE and F आर 6 स्टुडंट्स इन ए क्लास. 6 स्टुडंट्स आहेत क्लासमध्ये आणि इथं शॉर्टर कोणते कोणते वर्ड वापरले? शॉर्टर, टॉलर दिसतंय. शॉर्टर, टॉलर म्हणजे हाईट बद्दल बोलतोय, परत त्या स्टुडंटच्या हाईट बद्दल बोलतोय. परत हेवियर, हेवियर म्हणजे जड आहे म्हणजेच वेट बद्दल बोलतोय. म्हणजेच कंपॅरिझन युजिंग हाईट अँड कंपॅरिझन युजिंग वेट किंवा कंपॅरिझन अकॉर्डिंग टू हाईट आणि कंपॅरिझन अकॉर्डिंग टू वेट अशा पद्धतीने असेल. सो मी इथे लिहून टाकतो कंपॅरिझन अकॉर्डिंग टू हाईट. ठीक आहे, अँड कंपॅरिझन अकॉर्डिंग टू वेट. हाईटच्या अकॉर्डिंग कंपॅरिझन आणि वेटच्या अकॉर्डिंग कंपॅरिझन. ठीक आहे, 2 क्वालिटीवरती कंपॅरिझन आहे आणि टोटल 6 स्टुडंट्स आहेत. तर पहा, पहिलं काय दिलंय? शॉर्टर बद्दल माहिती दिली आहे. तर हाईटची माहिती हाईटमध्ये व्यवस्थित फिलअप करायचं आहे आणि वेटची इन्फॉर्मेशन वेटमध्ये व्यवस्थित फिलअप करायची आहे, लक्षात असू द्या. चला, B and C शॉर्टर दॅन F म्हणजे B सुद्धा F पेक्षा लहान आहे आणि C सुद्धा F पेक्षा लहान आहे. तर मी इथे लिहून टाकतो B लहान आहे F पेक्षा, C सुद्धा लहान आहे F पेक्षा. शॉर्टर म्हटलंय, शॉर्टर म्हणजेच हाईट बद्दल बोलतोय म्हणून हाईटच्या खाली लिहिला. बट हेवियर दॅन A, तर B आणि C हे F पेक्षा हाईट मध्ये लहान होते आणि B आणि C हे काय आहेत? B आणि C हे हेवियर आहेत म्हणजेच B आणि C हे हेवियर आहेत म्हणजे B आणि C चं वेट हे हेवियर दॅन A पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, तर वेट बद्दल माहिती देतोय. तर B आणि C दोघांचंही वेट A पेक्षा हेवियर आहे, A पेक्षा जास्त आहे. सो B ग्रेटर दॅन A आणि C सुद्धा ग्रेटर दॅन A. B पेक्षा पण B हा मोठा आहे A पेक्षा आणि C चा सुद्धा वेट जास्त आहे A पेक्षा, हेवियर दॅन A. ठीक आहे, हे झालं थर्ड वन. थर्ड मध्ये पाहूयात. थर्ड वन, D इज हेवियर दॅन B. D हा जड आहे B पेक्षा म्हणजे D चं वेट जास्त आहे B पेक्षा. and D is heavier than B and D is taller than C. D हा टॉलर सुद्धा आहे C पेक्षा, तर D हा मोठा आहे C पेक्षा. D is taller than C. Then fourth point, E is shorter than D. E हा लहान आहे, E is shorter than D म्हणजे हाईट बद्दल माहिती देतोय. ठीक आहे, हाईट बद्दल माहिती देतोय. सो E is shorter than D, तर E ही लहान आहे D पेक्षा. पहा, हाईटची माहिती दिली आहे तर हाईटच्या खाली शॉर्टर म्हणजे हाईट बद्दल, तर E हा लहान आहे D पेक्षा, तर E हा शॉर्टर आहे D पेक्षा. बट टॉलर दॅन F, टॉलर म्हणजे अगेन तो परत माहिती कशाची देऊ लागलाय? हाईटची माहिती देऊ लागलाय. तर E ची हाईट D पेक्षा लहान आहे, परत E ची हाईट E इज टॉलर दॅन F, E ची हाईट ही जास्त आहे F पेक्षा, E ची हाईट ही जास्त आहे F पेक्षा. ठीक आहे, हाईटच्या ठिकाणी हाईटची इन्फॉर्मेशन आणि वेटच्या ठिकाणी वेटची. देन F इज हेवियर दॅन D, F ची हाईट जास्त आहे D पेक्षा, F इज हेवियर दॅन D. देन लास्ट सिक्स्थ वन, A इज शॉर्टर दॅन E. A हा कसा आहे? A इज शॉर्टर दॅन E. A हा लहान आहे E पेक्षा, A इज शॉर्टर दॅन E. A हा लहान झाला E पेक्षा, बट टॉलर दॅन F. परत टॉलर म्हणतोय, एक वेळेस शॉर्टर म्हटला परत टॉलर म्हणजे परत हाईटचीच माहिती आहे. तर A इज टॉलर दॅन F, परत A हा टॉलर आहे F पेक्षा, A हा काय झाला? परत टॉलर झाला F पेक्षा. ठीक आहे, एवढे आपण हिंट लिहिलेले आहेत हाईट मध्ये आणि एवढ्या लिहिलेल्या आहेत वेट मध्ये. चला तर मग आता आपण रिझल्ट काढूयात. पहा काय काय म्हटलं या ठिकाणी. कंबाईन करायचं. आता कंबाईन, F पेक्षा लहान B पण आहे, F पेक्षा लहान C पण आहे. तर मी B आणि C मध्ये काही रिलेशन सांगू शकत नाही. B आणि C दोन्हीही F पेक्षा लहान आहेत, म्हणजेच B आणि C बद्दल मी काही सांगू शकत नाही. B पेक्षा मोठा पण असू शकतो C किंवा B पेक्षा लहान हा C पण असू शकतो. ठीक आहे, B पेक्षा मोठा पण असू शकतो, लहान पण असू शकतो C. तर इथं कन्फर्म काही सांगू शकत नाही. तर पुढे जाऊयात आपण. कॉमन शोधायचंय, कॉमन. ठीक आहे, या ठिकाणी पहा, या ठिकाणी कॉमन दिसतोय, D कॉमन दिसतोय, D. ठीक आहे, तर या ठिकाणी D कॉमन दिसतोय. तर काय येऊन जाईल? D हा मोठा आहे C पेक्षा, D ग्रेटर आहे.
डी ग्रेटर आहे आणि डी पेक्षा ई स्मॉलर आहे. ठीक आहे, इथं जर मी लिहिलं दोघांना जर कंबाईन केलं, डी इज ग्रेटर दॅन सी अँड डी हा कसा आहे परत मोठा आहे ई पेक्षा पण. तर इथं पण आपण सांगू शकत नाही कन्फर्म सी पेक्षा मोठा डी आणि ई पेक्षा मोठा पण डी आहे. तर ई आणि सी मध्ये आपण कन्फर्म सांगू शकत नाही या ठिकाणी सुद्धा. अगेन दुसरे कॉमन शोधा, डी सी झाला, डी ई ई या ठिकाणी पहा ई ई कॉमन आहे. ठीक आहे, तर ई हा लहान आहे डी पेक्षा आणि ई हा मोठा आहे एफ पेक्षा. तर या दोघांना जर कम्पेअर केलं तर तुम्हाला इथून रिझल्ट भेटून जाईल. काय भेटून जाईल की ई हा मोठा आहे डी पेक्षा, सॉरी ई हा लहान आहे, ई हा लहान आहे, ई इज ग्रेटर दॅन एफ, सॉरी ई इज ग्रेटर दॅन एफ, ई हा मोठा आहे एफ पेक्षा आणि ई हा जो आहे तो स्मॉलर आहे डी पेक्षा, ई हा स्मॉलर आहे डी पेक्षा. लक्षात येते, या दोघांना कम्पेअर केलं कारण की सारखे सारखे शोधायचे आणि जो रिझल्ट भेटतो तो रिझल्ट द्यायचा आहे. या दोघांमध्ये रिझल्ट नाही भेटला मला कारण की सी सी दिलेला आहे, सॉरी या दोघांमध्ये रिझल्ट नाही भेटला कारण की डी डी दिलेला आहे. डी हा सी पेक्षा पण मोठा आहे आणि डी हा ई पेक्षा पण मोठा आहे. दोन्हीही नंबर ई आणि सी पेक्षा, डी हा ई पेक्षा पण मोठा आहे, सी पेक्षा पण मोठा आहे. ठीक आहे, तर एकाच नंबर पेक्षा मोठा आपल्याला फक्त आपल्याला असे शोधायचे की एकापेक्षा मोठा आणि दुसऱ्यापेक्षा लहान, एकापेक्षा ग्रेटर एकापेक्षा स्मॉल, अनदर पेक्षा स्मॉल, अशा पद्धतीने. या ठिकाणी पहा डी इज ग्रेटर दॅन सी, डी हा मोठा आहे सी पेक्षा अँड सी इज लेस दॅन एफ. ठीक आहे, इथून आपल्याला हा भेटतो. तर डी इज या दोघांपासून परत या दोघांपासून डी इज ग्रेटर दॅन सी अँड सी, डी हा ग्रेटर आहे सी पेक्षा आणि सी हा स्मॉलर आहे, सी हा स्मॉलर आहे एफ पेक्षा. डी इज ग्रेटर दॅन सी. ठीक आहे, याच्याबद्दल पण काही सांगता येत नाही. डी सी आणि सी एफ, सी एफ हा मोठा आहे सी पेक्षा मोठा एफ पण आहे, सी पेक्षा मोठा डी पण आहे. तर डी आणि एफ मध्ये आपण काही सांगू शकत नाही. तर इथं आपल्याला ऑलरेडी भेटलेलं आहे की डी हा एफ पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, तर जे कॉमन आहेत ते शोधायचे आणि कॉमन मधून काही रिझल्ट आउटपुट निघतो का, मर्ज करता येतं का ते पाहायचे, काल जसं सांगितलं होतं. देन पुढे जाऊयात, ए ई ई, ए ई आणि ए एफ. तर या ठिकाणी पहा लास्ट दोन मध्ये ए हा स्मॉलर आहे ई पेक्षा आणि ए हा ग्रेटर आहे एफ पेक्षा. तर इथून आपल्याला एक रिझल्ट भेटतो, ए इज ग्रेटर दॅन एफ आणि ए इज स्मॉलर दॅन ई. ठीक आहे, ई ए एफ आणि अशा पद्धतीने डी ई एफ. तर अशा पद्धतीने हे मला दोन रिझल्ट भेटले. तर याच्यामध्ये मी टोटल किती पॉईंटचा यूज केला, याच्यामध्ये टोटल 4 पॉईंटचा यूज केला. हे 3 पॉईंट्स आणखीन मला मर्ज करायचे राहिलेले आहेत. तर कशा पद्धतीने करणार पाहता, या दोघांना मी परत मर्ज करणार. तर काय येऊन जाईल, डी ई एफ आणि ई ए एफ या दोघांना मर्ज केलं तर तुम्हाला असं भेटून जाईल, डी च्या नंतर ई, ई च्या नंतर कोण येणार, ए येणार, नंतर कोण येणार, एफ येणार, नंतर कोण येणार, एफ. लक्षात येत आहे, डी हा मोठा त्यापेक्षा लहान ई, डी पेक्षा लहान ई, ई पेक्षा लहान एफ येतो का नाही, ई पेक्षा लगेच लहान एफ येतो का नाही, ई पेक्षा लहान ए म्हटलंय. तर डी ई पेक्षा लहान ए पेक्षा लहान पण एफ. तर या दोघांना मर्ज केलं की हे भेटतं डी ई ए एफ. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुढचा रिझल्ट वापरूयात आपण. पुढचा रिझल्ट काय म्हटलं, हे 3 रिझल्ट राहिलेले आहेत आपले. तर डी हा कसा आहे, डी इज ग्रेटर दॅन सी. ठीक आहे, याला आपण पाहूयात. देन डी या ठिकाणी एफ हा कसा आहे, बी पेक्षा मोठा आहे. पहा एफ हा कसा आहे, बी पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, तर याचा यूज करूयात आपण. याचा यूज याच्यामध्ये आता फायनल आपल्याला हा भेटलाय. या 4 क्लू वरून 2 भेटले, 2 ला मर्ज करून हा भेटला. जो भेटलेला आहे त्याच्यामध्ये हा मी पहिला वाला यूज करू शकतो कारण की जो शेवटला एंडिंगला जो एफ आलेला आहे तो एफ हा ग्रेटर असेल कोणापेक्षा, बी पेक्षा. सो त्यामुळं अगेन काय भेटेल आपल्याला, डी इज ग्रेटर दॅन ई इज ग्रेटर दॅन ए इज ग्रेटर दॅन एफ, एफ हा ग्रेटर आहे बी पेक्षा. ठीक आहे, आता हा पण यूज करून झाला. राहिले कोणते, हे 2 क्लूज राहिले, हे 2 क्लूज. आता या 2 क्लूज मध्ये आपण 4% वापरले, ए बी डी ई एफ. 4% माहिती मला भेटलेली, एकच पर्सन राहिलाय सी. सी ची पोझिशन कुठं असेल ते सांगायचे. तर सी कसा असेल, सी हा एफ पेक्षा लहान असेल. सी हा कसा आहे, एफ पेक्षा लहान आहे. एफ पेक्षा लहान आहे म्हणजेच तो कुठं असेल, एफच्या राईट साईडला असेल, एफच्या राईट साईडला. या मग एफ पेक्षा लहान सी आहे आणि डी पेक्षा पण लहान सी आहे, डी पेक्षा पण लहान आहे, एफ पेक्षा पण लहान आहे. तर या दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाय करणारी गोष्ट कोणती असेल, एफ. सी हा पर्सन कसा असला पाहिजे, सी हा एफ पेक्षा पण लहान असला पाहिजे आणि डी पेक्षा पण लहान असला पाहिजे. तर या दोन्ही कंडिशन मध्ये तुम्हाला सी ची पोझिशन कुठं असेल, सी ची पोझिशन ही तुम्हाला एफच्या राईट साईडलाच घ्यावी लागेल. म्हणजे सी जो असेल तर इथून तुम्हाला 2 पॉसिबिलिटी भेटतात. तर सी जो असेल तो सर्वात एंडिंगला असेल, एफ पेक्षा लहान बी आहे, एफ पेक्षा लहान बी आहे आणि बी पेक्षा लहान सी असू शकतो किंवा एफ पेक्षा लहान सी असू शकतो, सी पेक्षा लहान बी असू शकतो.
दोन पॉसिबिलिटी भेटतात इथून, DEA F आणि B आणि C मध्ये माहिती नाही, B आणि C मध्ये कोण मोठा आहे कोण लहान आहे माहिती नाही आपल्याला, तर सर्वात लहान C असेल किंवा सर्वात लहान B असेल, तर या ठिकाणी C येतो, या ठिकाणी B. पहा कंडिशन सॅटिस्फाय होते. या दोन्ही कंडिशन मध्ये C जो आहे तो D पेक्षा पण लहान आहे, F पेक्षा पण लहान आहे. या कंडिशन मध्ये सुद्धा C जो आहे तो F पेक्षा पण लहान आहे, D पेक्षा पण लहान आहे. तर आपल्याला फक्त B आणि C च्या माहितीबद्दल माहिती नाहीये की सर्वात स्मॉलेस्ट कोण होणार आहे. B हा C पेक्षा ग्रेटर आहे की स्मॉलर आहे. B जर ग्रेटर असेल तर ही कंडिशन आली असती, B जर स्मॉलर असेल, सर्वात स्मॉलेस्ट असेल तर ही कंडिशन आली असती. बट आपल्याला कुठेही क्वेश्चन मध्ये कन्फर्म सांगितलेलं नाहीये की B आणि C ची पोझिशन काय असेल. एवढंच क्वेश्चन वरून आपण एवढंच काढलं होतं आणि याच्यामध्ये मला B आणि C च्या माहितीबद्दल कन्फर्म माहिती दिलेली नाहीये की B आणि C मध्ये कोण ग्रेटर आहे कोण स्मॉलर आहे याची कन्फर्म माहिती दिलेली नाहीये. म्हणून या ठिकाणी माझे आन्सर 2 असतील. या ठिकाणी मला 2 ऑर्डर भेटल्या. किती ऑर्डर भेटल्या? 2. लक्षात येत आहेत? 2 ऑर्डर कशाच्या आधारावरती काढल्या? चला पुढे जाऊयात. कंपॅरिझन अकॉर्डिंग टू वेट. ठीक आहे, हाईट वरून 2 पॉसिबिलिटी भेटल्या. आता वेट कडे पाहूयात. वेट कडून पहा, तर A हा B पेक्षा पण लहान आहे, C पेक्षा पण लहान आहे. परत कॉमन शोधूयात आपण. पहा याच्यामध्ये कॉमन आहे, लास्ट 2 मध्ये कॉमन आहे. काय भेटेल याच्यावरून? D हा ग्रेटर आहे B पेक्षा आणि D हा स्मॉलर आहे F पेक्षा. तर F हा मोठा D पेक्षा, F हा मोठा आहे D पेक्षा आणि D हा मोठा आहे B पेक्षा, D हा मोठा आहे B पेक्षा. या दोघांना मर्ज केलं, हे भेटलं. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी काय सांगितलंय की A पेक्षा मोठा B आहे आणि A पेक्षा मोठा C पण आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी सुद्धा B आणि C च्या पोझिशन बद्दल माहिती नाही, दोघांच्या पोझिशन, की B मोठा आहे की C मोठा आहे, की कोण ग्रेटर आहे, B आणि C पैकी कोण ग्रेटर आहे माहिती नाहीये. मग या ठिकाणी मी पॉसिबिलिटी काढणार. बट मला हे माहिती आहे पहा की सर्वात लहान कोण असणार आहे? सर्वात लहान हा A असणार आहे. सर्वात स्मॉलेस्ट कोण असणार आहे? A. कारण की पहा A पेक्षा स्मॉलेस्ट कोणच नाहीये. राहिले 3 पर्सन मी लिहिले, टोटल 6 स्टुडंट्स आहेत, मी 3 लिहिले. तर 3 पैकी B आणि C, 3 राहिलेल्या 3 पैकी 2 तर A पेक्षा मोठे आहेत, B आणि C तर A पेक्षा मोठे आहेत. तर B पण A पेक्षा मोठा आहे, C पण A पेक्षा मोठा आहे, म्हणजे A काय होईल? सर्वात लिस्ट होईल. तर या ठिकाणी मी जर याला असं लिहिलं, या ठिकाणी डब्बा, परत या ठिकाणी डब्बा आणि या ठिकाणी A, अशा पद्धतीने मी याला लिहू शकतो. तर या ठिकाणी काहीही असू शकतं. पहा या ठिकाणी मी आता या ठिकाणी ऑलरेडी B घेतलाय, या ठिकाणी मी ऑलरेडी B घेतलाय. तर आता आपले राहिलेत कोणते? E बद्दल माहितीच दिलेली नाहीये. E बद्दल माहितीच दिली आहे. 6 स्टुडंट्स आहेत, बट त्यांनी इथं कुठंतरी E बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे का? E बद्दल काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. वेट मध्ये E बद्दल काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. E या स्टुडंट बद्दल काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. म्हणजे आपल्याला जे काही सिक्वेन्स भेटणार आहे ती फक्त 5 स्टुडंटची सिक्वेन्स भेटणार आहे आपल्याला. किती स्टुडंटची? 5. कारण की जो 6th स्टुडंट E आहे, जो E हा स्टुडंट 6 पैकी एक स्टुडंट E हा नेमचा आहे, त्याची काहीच माहिती दिलेली नाहीये. म्हणून E या स्टुडंटची इन्फॉर्मेशन आपल्या ऑर्डरमध्ये येणार नाही. म्हणून आपण फक्त जी ऑर्डर काढतोय ती 5 स्टुडंटची काढतोय. ठीक आहे. तर त्यामुळे मी इथे या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिली. एकतर B पेक्षा स्मॉलर C असेल किंवा B पेक्षा ग्रेटर असेल, B पेक्षा ग्रेटर असेल, अशा पद्धतीने. एकतर या ठिकाणी C असेल किंवा या ठिकाणी C असेल. परत और C ची पोझिशन फक्त नाहीये. परत C हा B पेक्षा लहान असू शकतो, B पेक्षा मोठा असू शकतो. हे कुठून कळालं आपल्याला? याच्यावरून. ठीक आहे. सर्वात लहान कोण असणार? कन्फर्म A असणार. तर आता C, आता पुढे सांगितलंय की D हा कुठपर्यंत मोठा आहे? D हा F पेक्षा स्मॉलर आहे, ते तरी तर ऑलरेडी आहे. तर C जो आहे तो B पेक्षा पण मोठा असू शकतो, D पेक्षा पण मोठा असू शकतो, A पेक्षा तर मोठा आहेच. C जो आहे तो A पेक्षा तर मोठा आहेच, तो B पेक्षा पण मोठा असू शकतो, D पेक्षा पण मोठा असू शकतो, D पेक्षा पण मोठा असू शकतो. म्हणजेच F, C, D, B आणि A ही असेल थर्ड कंडिशन. सर्वात मोठा तर F आहे. आता हे कुठून कळालं सर्वात मोठा F? कारण की D पेक्षा मोठा F आहे, D पेक्षा मोठा F आहे, तर D पेक्षा मोठा C पण येऊ शकतो. आणि फोर्थ कंडिशन सुद्धा येऊ शकते, C सर्वात ग्रेटर. बट सर्वात इम्पॉर्टंट काय? तर हे 3 पॉसिबिलिटी असतात. C जो आहे तो B पेक्षा लहान असेल, किंवा C जो आहे तो B पेक्षा मोठा असेल, किंवा C जो आहे तो D पेक्षा पण मोठा असेल. तर या 3 पैकी एक कंडिशन सॅटिस्फाय होत असेल वेटसाठी, हाईटसाठी, या 2 पैकी एक. एवढ्या पॉसिबिलिटीज भेटल्या आपल्याला. कन्फर्म एक ऑर्डर नाही भेटली या क्वेश्चन मध्ये, आपल्याला या क्वेश्चन मध्ये पॉसिबिलिटीज भेटल्या. ठीक आहे, लक्षात आले असतील या सर्व पॉसिबिलिटीज. आता जाऊयात आपण लगेचच क्वेश्चन्स कडे. ठीक आहे, चला तर हे क्वेश्चन्स पाहून घेऊयात आता लगेच. हाईटच्या अकॉर्डिंग 2 पॉसिबिलिटीज. ठीक आहे, याला असं ब्लू पेनने तुम्हाला हे मार्क करून ठेवतो. ही एक पॉसिबिलिटी भेटलेली आहे आपल्याला हाईटच्या अकॉर्डिंग. या 2, एकतर ही असेल पॉसिबल किंवा ही असेल. परत याच्या अकॉर्डिंग 3 भेटलेत आपल्याला, की C
हा ए पेक्षा मोठा आहे, त्यामुळे सी एक तर लास्ट बट 1 असेल, लास्ट बट 2 असेल किंवा लास्ट बट 3 असेल सी ची पोझिशन. ठीक आहे, अशा पद्धतीने. चला, तर काय म्हटलेलं आहे फर्स्ट क्वेश्चन म्हणजे हु अमंग देम इज द टॉलेस्ट. सर्वात उंच कोण आहे. टॉलेस्ट बद्दल म्हणजे हाईट बद्दल बोलतोय तो. हाईट बद्दल ऑर्डर ही भेटलेलं आहे. तर या दोन्ही केसेसमध्ये, तर ही एक केस असेल किंवा ही केस असेल, या दोन्ही केसमध्ये टॉलेस्ट कोण आहे, सर्वात उंच कोण आहे, डी हा सर्वात उंच पर्सन आहे. सो दॅट इज ऑप्शन 3. ठीक आहे. देन हु इज द थर्ड फ्रॉम द टॉप. नेक्स्ट क्वेश्चन, हु इज द थर्ड फ्रॉम द टॉप वेन दे आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर ऑफ हाईट्स. परत हाईट्स बद्दल क्वेश्चन विचारलाय आणि त्याला जर कोणत्या ऑर्डरमध्ये अरेंज केलं, असेंडिंग ऑर्डरमध्ये जर अरेंज केलं, सॉरी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जर अरेंज केलं, तर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्यानंतर थर्ड फ्रॉम द टॉप वरून तिसऱ्या नंबरला कोण असेल. ठीक आहे. तर ऑलरेडी आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्येच अरेंज केलेले आहेत. दोन्हीही जे दोन पॉसिबिलिटीज आलेले आहेत अरेंजमेंटच्या, तर दोन्ही पॉसिबिलिटी ऑलरेडी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये दिसते. सर्वात जास्त अगोदर आहे, नंतर कमी आहे. सो याला डिसेंडिंग ऑर्डर म्हणतात. तर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, हाईटच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये थर्डला कोण आहे, टॉप थर्ड. टॉप थर्ड म्हणजेच पहा, एक तर ही पोझिशन असेल, यामध्ये सुद्धा थर्ड पोझिशनला ए आहे, किंवा सेकंड केस जर असेल तर त्यामध्ये सुद्धा थर्ड पोझिशनला ए आहे. सो दॅट इज ए पर्सन, ऑप्शन ई. ठीक आहे, थर्ड पोझिशनला ए असेल टॉप पासून. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ फ्रेंड्स इज शॉर्टर दॅन ए. शॉर्टर म्हटलंय म्हणजे परत हाईट बद्दल क्वेश्चन आहे. तर की कोणते कोणते असे पर्सन्स आहेत ज्यांची हाईट ए पेक्षा लहान आहे. कोणते कोणते असे पर्सन्स आहेत ज्यांची हाईट ए पेक्षा लहान आहे. तर एफ सी बी म्हणा किंवा एफ बी सी म्हणा, ए पेक्षा लहान असणारे, हे डिसेंडिंग ऑर्डर आहे, ए पेक्षा लहान असणारे राईट साईडला, एच्या राईट साईडला, एच्या राईटला एफ बी सी म्हणा किंवा एफ सी बी म्हणा. तर एफ बी सी, एफ बी सी दॅट इज ऑप्शन 4. एफ बी सी, इथं ई बी सी आहे तर आपल्याला करेक्ट आहे, ए पेक्षा लहान असणारे आहेत एफ सी बी म्हणा, एफ बी सी म्हणा. ठीक आहे, हे 3 पर्सन आहेत ए पेक्षा स्मॉल हाईट असणारे. ठीक आहे. फोर्थ कडे जाऊयात. हु अमंग देम इज द लाइटेस्ट. सर्वात लाइटेस्ट कोण आहे. लाइटेस्ट म्हणजे सर्वात कमी वेट असलेला कोण आहे. हु अमंग देम इज लाइटेस्ट. तर पहा, वेट मध्ये 3 पॉसिबिलिटी झालेत, 3 केसेस आलेत. एक तर ही ऑर्डर असेल, ही ऑर्डर असेल किंवा ही ऑर्डर. तर या 3 पैकी तुम्ही कोणतीही ऑर्डर पहा, सर्वात लाईट वेट, सर्वात कमी वेट असणारा हा ए आहे. तिन्ही याच्यामध्ये ए आहे. ठीक आहे. सो यामध्ये कोणच नाही, दॅट इज ए या ऑप्शन मध्ये नाहीये, म्हणजेच नन ऑफ दिस येईल. म्हणजेच काय येऊन जाईल, नन ऑफ दिस. ठीक आहे. चला, एक आणखीन एक क्वेश्चन आहे, तो मी लगेच नोट डाऊन करेन. याच्याशीच रिलेटेड आणखीन एक क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन एक लास्ट होऊयात आपण. Which of the following statement is true for F? Question number 5. Which of the statement, which of the following statements, which of the following statements is true for F, is true for F as regards height and weight, as regards height and weight. Number 1, first option, he is lighter than E. He is lighter than E and taller than E. Number 2, he is heavier than B. He is heavier than B and taller than E. Taller than E. Third option, he is heavier than B and he is heavier than B and C. B and C, but shorter than D. But shorter than D. Fourth option, he is lighter than E. He is lighter than E
and also shorter than E and also shorter than E. ठीक आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पाहूयात कोणता ऑप्शन करेक्ट आहे. एफ साठी, कोणासाठी क्वेश्चन विचारला, एफ या पर्सन साठी. तर ही म्हणजेच कोण आहे, ही म्हणजे एफ आहे, लक्षात असू द्या, ही म्हणजे एफ आहे, ही म्हणजे एफ. तर एफ हा ई पेक्षा लाईट वेट आहे का, एफ हा ई बद्दल तर माहितीच नाहीये आपल्याला. ठीक आहे, ई बद्दल तर माहितीच नाहीये. वेट मध्ये, वेट सेक्शन मध्ये ई बद्दलची इन्फॉर्मेशनच दिली नव्हती आपल्याला. ठीक आहे, तर आपल्याला फक्त त्या ठिकाणी 5% माहिती काढता आली, 6% काढता आली नाहीये. त्यामुळं ई बद्दल माहितीच नाहीये, सो ई बद्दल सांगू शकत नाही. त्यामुळं ऑप्शन 1 बद्दल आपण शुअर नाहीये. देन म्हणजे सांगताच येत नाही, माहितीच दिलेली नाहीये. कन्फर्म माहिती कोणती आहे ती काढायची. एफ इज हेवियर दॅन बी, एफ हा बी पेक्षा जड आहे. एफ जो आहे तो बी पेक्षा जड आहे. पहा, प्रत्येक केसमध्ये जड आहे, बी पेक्षा जड एफ आहे. ठीक आहे, तर हे पहिलं तर करेक्ट आहे. अँड एफ इज टॉलर दॅन ई, एफ हा ई पेक्षा उंच आहे. एफ जो आहे तो ई पेक्षा उंच आहे. तर या ठिकाणी तर ई उंच दिसतोय. पहिली केस बघा किंवा दुसरी केस बघा, ई अगोदर आलाय, एफ नंतर आलाय. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये ई अगोदर आलाय, एफ नंतर आलाय, म्हणजेच ई उंच आहे. तर हे सेकंड वन फॉल्स आहे, हे फॉल्स आहे. ठीक आहे, तर त्यामुळं हे पण येणार नाही आन्सर, हे करेक्ट माहिती नाहीये एफ ची. थर्ड ऑप्शन, एफ इज हेवियर दॅन बी, एफ हा बी पेक्षा हेवियर आहे का, आहे. ऑलरेडी आपण चेक केलं याच्या अगोदरच्या ऑप्शन मध्ये. एफ जो आहे तो बी पेक्षा हेवियर आहे. अँड सी पेक्षा पण हेवियर आहे का, तर सी पेक्षा पण हेवियर आहे, सी पेक्षा पण हेवियर आहे. एफ पहा, सी पेक्षा पण हेवियर आहे, दिसतंय. तर एफ हा सी पेक्षा पण हेवियर आहे, बी पेक्षा पण हेवियर आहे आणि शॉर्टर दॅन डी, आणि तो डी पेक्षा शॉर्टर आहे का, तर जो एफ आहे तो डी पेक्षा लहान आहे का हाईट मध्ये, तर डी पेक्षा लहान एफ आहे. दिसतोय, डी अगोदर येतो, एफ नंतर येतो, डी अगोदर येतो, एफ नंतर येतो. तर डी इज ग्रेटर दॅन ऑलवेज एफ, डी इज ग्रेटर दॅन ऑलवेज एफ इन हाईट. हाईट मध्ये 2 पॉसिबिलिटीज होत्या ऑर्डरच्या, दोन्हीही पॉसिबिलिटीज मध्ये डी हा पर्सन एफ पेक्षा मोठा आहे. म्हणून या ठिकाणी हे फर्स्ट स्टेटमेंट पण करेक्ट आहे, सेकंड पण करेक्ट आहे. म्हणून हे थर्ड तुमचं करेक्ट इन्फॉर्मेशन असेल. कशाबद्दलची, एफ बद्दलची, एफ बद्दलची करेक्ट इन्फॉर्मेशन. दॅट इज कोणती असेल, थर्ड वन. ठीक आहे, की तो बी आणि सी पेक्षा वेट मध्ये जास्त आहे आणि जो आहे, जो एफ आहे तो डी पेक्षा हाईट मध्ये कमी आहे. ही इन्फॉर्मेशन करेक्ट आहे. ठीक आहे, सो आय होप की आजचे दोन्ही क्वेश्चन्स तुमच्या लक्षात आले असतील, आजची व्हरायटी लक्षात आली असेल की 2 क्वालिटीवरून कसं कंपॅरिझन करतात. जास्त असं म्हणजे हार्ड क्वेश्चन मध्ये जायचं नाहीये. तुम्हाला क्वेश्चन असेच विचारले जातात एक्झाम मध्ये की ज्या क्वेश्चनची हिंट तुम्हाला 1 मिनिटात भेटेल. ज्यांची प्रॅक्टिस जास्त झालेली आहे त्यांना 1 मिनिटापर्यंत आन्सर भेटून जाईल. म्हणजेच आन्सर भेटेल, म्हणजेच मी हे सांगतोय की तुम्हाला क्वेश्चन खूप जास्त हार्ड विचारणार नाहीत. की मी पहा कसे क्वेश्चन्स घेतले होते, लाइटर, हेवियर, एज, ओल्डर, एल्डर. तर तुम्हाला तिथंच कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतील ते. जास्त असा अवघड क्वेश्चन ते विचारू शकत नाहीत, कारण की त्यांनी टायमिंग कमी दिलेला आहे आपल्याला मेंटल ॲबिलिटीच्या सिलेबससाठी. मेंटल ॲबिलिटीच्या पेपरसाठी टायमिंग खूप कमी आहे. तुम्हाला एका क्वेश्चनसाठी हार्डली 1 मिनिटाचा टाइम भेटेल आणि 1 मिनिटामध्ये तुम्हाला आन्सर काढायचे. तर तुम्हाला सोल्युशन क्लिक व्हायला पाहिजे, कसं सॉल्व्ह करायचंय हे तर लगेच क्लिक व्हायला पाहिजे तुम्हाला. त्यामुळं ते जास्त हार्ड क्वेश्चन विचारू शकत नाहीत. त्यामुळं इझी क्वेश्चनचीच प्रॅक्टिस करा, बट प्रॅक्टिस जास्त करा. आणि मग बाकीचा थोडासा हार्ड क्वेश्चनचा पण टचअप असू द्या, की आले तर क्वेश्चन या टाईपचे पण येऊ शकतात, मोर दॅन 1 क्वालिटीचे. तर त्याच्यामध्ये कशा टाईपची क्वेश्चन्स होते, कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो, हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस करा. आयडिया ही हार्ड क्वेश्चनची नक्कीच असायला पाहिजे, पण जास्त हार्ड मध्ये जायचं नाहीये. तितकेही हार्ड क्वेश्चन विचारत नाहीयेत, त्याने टाइम कमी दिलेला आहे. क्वेश्चन सिंपलच विचारतील, जेणेकरून तुम्हाला फक्त लवकर क्लिक व्हायला पाहिजे. ज्यांची प्रॅक्टिस झाली त्यांना लगेच त्याचं सोल्युशन, त्याची हिंट लगेच भेटेल. हिंट लगेच भेटलं की मग आन्सर तुम्हाला क्विकली काढता येईल. ठीक आहे, सो त्यामुळं या अशा क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करूयात. असाइनमेंटमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स भेटतीलच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये आपण. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड कीप प्रॅक्टिसिंग.